नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे, जिथे आपण भेटतो अशा व्यक्तींना ज्यांनी मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आपल्या सोबत आहे असे व्यक्तिमत्व ज्यांनी ताकद फक्त शरीरापुरती मर्यादित न ठेवता विचारांनाही मजबूत केला आहे. 15 वर्षाहून अधिक अनुभव, बॉडी बिल्डिंग आणि वेट लिफ्टिंग प्रत्येक क्षेत्रात सखोल पकड. हे आहेत वन लाईफ फिटनेस चे ओनर, स्टेट आणि नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन आणि मागील 3 वर्षापासून नॅशनल स्ट्रॉंग मॅन मास्टर्स कॅटेगरीचे विजेते. ते सर्टिफाईड प्रोफेशनल ट्रेनर आणि सर्टिफाईड मसाज थेरपिस्ट देखील आहे. नाशिक मधून पुढे जात नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर भारताचं नाव उज्ज्वल करणारे. चला तर मग जोरदार स्वागत करूया श्री हरीश मंडलिक सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, सर्वप्रथम आपल्याबद्दल आणि आपल्या फिटनेसच्या जर्नीबद्दल सांगाल का? अगोदर तर मी तुमचे मनापासून धन्यवाद मानेल. विनोद, तुम्ही तुमच्या चॅनलला आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल खूप खूप आभारी. थँक्यू. जसं तुम्ही म्हणालात की माझी जर्नी तर लहानपणापासूनच मला या फील्डमध्ये आवड. अगोदर तर आमच्या घरातच ही गोष्ट रुजली गेली होती. वडील, मोठे बंधू यांनाच या फील्डमध्ये खूप आवड असल्यामुळे मी त्याच्याकडे माझी ओढ लागत गेला. आणि नंतर वेट त्याच्यानंतर वेटबरोबर प्रेम होत गेलं. आणि पॉवर लिफ्टिंग 2013 नंतर असं वाटलं की यामध्ये आपण काहीतरी अचीव करावं. त्यामुळे तिथून माझी जर्नी पूर्ण स्टार्ट झाली. पॉवर लिफ्टिंगकडे असा ओढ कसा निर्माण झाला तुमचा? ही जर्नी म्हणाल तर तुम्ही स्टार्टिंगपासूनच वेट काय तो ओढ होताच. पण त्यानंतर 2013-14 आपल्या तर नाशिकला पहिल्यांदा पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन झालेली. त्यावेळेस आम्ही तिथं बघायला गेलो असताना भरपूर लिफ्टर्स वेट लिफ्ट कसे करतात, काय करतात, प्रोफेशनली कशी लिफ्टिंग हवी तेव्हा ते शिकायला मिळालं. वर्कआउट आपण करतच होतो, पण ते पाहून मग स्वतःला असं वाटलं की आपणही यात काहीतरी करू शकतो. त्यानंतर मग तिथं ओढ वाढत गेला आणि तिथून मी जर्नी स्टार्ट केली. आपण 2013 मध्ये पॉवर लिफ्टिंग सुरू केलं, पण पहिलं मेडल 2021 मध्ये मिळालं. हे 8 वर्षाचं अंतर कसं होतं? भरपूर चॅलेंजिंग होतं. खूप मोठा गॅप होता. 2013 ते 2021 भरपूर फेलियर आलेत. भरपूर जागेवर असं वाटलं की आता आपण नाही करू शकत. प्रोग्रेस खूप स्लो होती. त्याचे कारणे भरपूर असू शकतात. माझी ट्रेनिंग चांगलं गुरूंना मिळाल्यामुळे, पण मी थँक्सफुल असेल माझी वाईफ, माझी आई यांनी, फॅमिली यांनी मला कुठल्या स्टेजवरनं खाली आल्यानंतर, फेलियर आल्यानंतर पण त्यांनी कधी असं वाटून नाही दिलं. ते मला पुश करत राहिले. तोच माहोल मला माझ्या टीमकडनं मिळाला. ॲज अ जिम माझे मित्र यांनी सर्वांनी मला भरपूर प्रमाणात पुश केलं आणि सर्वांनी माझ्याकडनं ती गोष्ट करून घेतली. मी आजही नवीन स्टुडंट किंवा नवीन प्लेयर त्यांना तेच सांगेल की पेशन्स ठेवणं कुठल्याही स्पोर्ट्सला गरजेचं आहे. आज पेशन्स खूप कमी असतं मुलांमध्ये. आणि त्यामुळे काय होतं, शॉर्टकट मार्ग प्रत्येक जण बघत असतो. तर शॉर्टकट बघू नका. ॲज अ स्पोर्ट्स शॉर्टकट नाही. तुम्हाला स्वतःवर तेवढं काम करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला चांगला गुरु, चांगलं बॅकग्राऊंड, चांगलं तुमचा सेट हा स्वतःला निर्माण करावा लागेल. आणि तुमची जर मेहनत 100% चांगली असेल, 100% तुम्ही तुमच्या स्पोर्ट्सला द्याल, तर तुमची अचिव्हमेंट ही 100% आहेच. तर मी प्रत्येकाला हेच सांगेल की माझे स्वतःचे 8 वर्ष मला लागले एक मेडल मिळवण्यासाठी. खूप फेलियर आले. फेलियरकडनं तर डिमोटिवेट नका होऊ. प्रत्येक फेलियरकडनं काहीतरी शिका. शिकल्यानेच तुम्ही पुढे जाणार आहे. कारण की तुम्ही ज्यांना बीट करतायत ते ऑलरेडी 5 ते 6 वर्ष त्यांनी या स्पोर्ट्सला दिलेले आहेत. त्यामुळे तेही काहीतरी चुका करूनच पुढे आले आहेत. तुमच्याने छोट्या छोट्या चुका होत असतील, चांगलं आपल्याला शिकता येईल, त्यातनं शिका. नक्कीच सर, कारण की लाईफमध्ये पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. जसं की स्पोर्ट्स फील्डमध्ये तर असणं तर खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक टायमाला तुम्हाला सक्सेस भेटणंच असं काही नाही. त्याला टाइम लागणार म्हणजे लागणार. आणि इव्हन आता तुम्ही जसं स्ट्रेंथ स्पोर्ट आहे तुमचा, तर त्याच्यामध्ये तर 100% पेशन्स पाहिजेच. राईट. 2021 मध्ये आपण स्वतःचा जिम वन लाईफ फिटनेस सुरू केला. तर एक ॲथलीट मधून जिम ओनर बनण्याचा निर्णय कसा घेतला? मला वाटतं की प्रत्येक ट्रेनरला एक स्वप्न असतं की आपण कुठेतरी जाऊन एक स्वतःची फिटनेस इंडस्ट्री किंवा स्वतःचंच एक अस्तित्व निर्माण करावं. ते स्वप्न मीही पाहिलं. त्यासाठी मी थँक्सफुल म्हणेल माझे प्रत्येक जिम ऑनर्सला. रोअर फिटनेस असो, विके फिटनेस असो, एक्झिक्यूटिव्ह फिटनेस असो, महाबली फिटनेस असो, या प्रत्येक जिममधनं मी नवीन काही काही शिकत गेलो. पण ते स्वप्न बाळगत होतो की
मला असं वाटत होतं की माझी स्वतःची कुठेतरी एक मोठी टीम निर्माण व्हावी. मी आणखी चांगल्या प्रमाणात ॲथलीट्स, बॉडी बिल्डर्स, पॉवर लिफ्टर्स, वेट लिफ्टर्स आणखी चांगल्या प्रमाणात एका स्टेजवर घेऊन जावा, ते स्वप्न मी त्यावेळेस पाहिलं आणि 2021ला मी माझं स्वप्न पूर्ण करू शकलो. यासाठी माझी फॅमिली पूर्णपणे त्यांचा सपोर्ट असल्यामुळेच मी ते स्वप्न पूर्ण करू शकलो. नक्कीच सर, फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो या गोष्टीमध्ये, की फॅमिलीचा सपोर्ट असतानाच माणूस काहीतरी अजून करू शकतो आणि तिथूनच त्याला मोटिवेशन भेटतं. डेफिनेटली ते आहेच. 2024मध्ये छत्तीसगड येथील जिंकलेले नॅशनल स्ट्रॉंगमॅन टायटल, ते केवळ 65.3 किलो बॉडी वेटमध्ये 445चा लिफ्ट करून या विजयामागे आपली तयारी आणि मानसिकता काय होती? तसं म्हणाल तर निनाद, छत्तीसगडला स्ट्रॉंगमॅन हा टायटल मला मिळाला हे मला ॲक्च्युली माहितीच नव्हतं. चांगली लिफ्ट करणं एवढंच डोक्यात होतं की तुम्हाला तुमचा बेस्ट द्यायचा आहे. भरपूर वर्ष मी स्टेजवर खूप फेलियर येत गेले, पण या सर्व असताना मला 2021ला भास्कर गोरे म्हणून एक चांगले ट्रेनर मिळाले. त्यांनी माझ्या ज्या चुका होत होत्या, छोट्या छोट्या गोष्टींवर खूप काम केलं. त्याचं फळ मी ते म्हणेल की 2021ला मला मिळालं. कारण की 8 वर्ष मी या टायटलसाठी खूप प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नातनं पण मला यश मिळत नव्हतं. तर मी प्रत्येकाला हेच सांगेल की एक चांगला गुरु मिळणं तेवढंच महत्त्वाचं आहे, जितकं की तुमची मेहनत. फक्त मेहनत करून होणार नाही, तर चांगलं गायडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याबरोबर चांगली टीम असणं महत्त्वाचं आहे. आणि मी या सर्व गोष्टी भास्कर गोरेकडनं खूप शिकलो. त्यानंतर एक फोकस असल्यामुळे मी माझी पूर्ण टीम प्रत्येक संडेला मुंबईला घेऊन जात होतो. डोंबिवलीला फोर्स फिटनेस तिथे नावाची जिम आहे, त्यांनी आम्हाला तेवढाच सपोर्ट केला आणि छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला भास्कर गोरांनी शिकवल्या. त्याचं मीच नाही तर माझी पूर्ण टीमला त्याचा खूप फायदा आला आहे. त्यामुळे ही जर्नी खूप छान होती. आणि स्ट्रॉंगमॅन टायटल फर्स्ट टाईम मला मिळालं तर तो आनंद खूप वेगळा होता. पण ते म्हणतात ना, तुमच्या यशामागं तुमच्या ट्रेनरचं खूप मोठा हात असतो. तर खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा माझ्या गुरूंना, भास्कर गोरांना खूप जास्त आनंद होता. त्यांनी ॲक्च्युली मला डोक्यावर घेतलं होतं. तो माझा व्हिडिओ पण तुम्ही बघाल तर तो आनंद तुमच्या गुरुला जास्त असतो तुमच्यापेक्षा, हे तिथे सिद्ध झालं आहे. आणि परत एकदा तेच म्हणेल की चांगला गुरु जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला यश पूर्णपणे संपादन नाही करता येत. अगदी बरोबर सर, गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि स्पेशली तुमच्या फील्डमध्ये जो राईट तुम्हाला गायडन्स देणार, राईट ट्रेनिंग देणार, जेणेकरून तुम्ही अचीव्ह करू शकता, सक्सेस मिळवू शकता. अगदी बरोबर. आपण फक्त ॲथलीट नाही तर एक रेफरी देखील आहात. आपण अनेक राज्यांमध्ये स्पर्धाचं परीक्षण सुद्धा केलं आहे. रेफरी म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता? ॲज अ रेफरी तुम्हाला खूप गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, रूल्स रेग्युलेशन्स. कारण की तुम्हाला माहिती की समोरच्या जो ॲथलीट खेळणार आहे, प्रत्येकाला असं असतं की आपली पूर्णपणे लिफ्ट ही छानच असेल. प्रत्येकाला आपलं स्वतःचं नो लिफ्ट होणं प्रत्येकाला नाही आवडत. पण ॲज अ रेफरी तुम्ही त्यांना जज करत असतात. तर मी अगोदर तर सर्वांना हे सांगेल की तुम्ही जे रेफरी आहेत तुम्ही त्यांच्यावर विश्वास असून द्या. भरपूर ॲथलीट असं असतात की स्टेजवरच हुज्जत घालतात, तर ते अगदी चुकीचं आहे. कारण की जे रेफरी तुम्हाला जज करणार त्यांचा अनुभव तुमच्यापेक्षा जास्त आहे, त्यांना रूल्स रेग्युलेशन तुमच्यापेक्षा जास्त माहीत असते. छोट्या छोट्या चुका असतात की आपल्याला ते माहीत नाही राहत, तर ते जज करून तो रेफरी तुम्हाला ॲज अ जजिंग करतो. तर खूप चॅलेंजिंग आहे रेफरी असणं. खूप गोष्टींचं तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. कारण की नवीन प्लेअर पण आलेले असतात, तुम्हाला कधी कधी सॉफ्ट कॉर्नर ठेवावा लागतो. जे जुने प्लेअर असतात किंवा जे खूप वर्षापासून अनुभवी प्लेअर आहेत त्यासाठी ॲज अ रेफरी थोडं स्ट्रिक्ट निर्णय घेत असतो. तर या सर्व गोष्टींचं तुम्हाला जजिंग करणं खूप चॅलेंजिंग असतं, ज्याने तुमचा निपक्ष असणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की प्रत्येक ॲथलीटला वाटत असतं की आपण अगदी बरोबर लिफ्ट केली, आपण बरोबर सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या आहेत, पण छोट्या मोठ्या चुका ज्या रेफरीला दिसतात त्या तुम्हाला स्टेजवर दिसत नाही. त्यामुळे ॲज अ रेफरी खूप महत्त्वाचा तुमचा निर्णय द्यावा लागतो. त्यामुळे खूप चॅलेंजिंग असतंच रेफरी होणं. आणि ती गोष्ट ॲज अ आशिराड्यांनी माझ्याकडनं करून घेतली, ते एक आहेच. आपण नाशिकमध्ये अनेक ओपन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप आयोजित केल्या आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धा आयोजित करणं किती आव्हानात्मक असतं? खूप गोष्टींचं लक्ष द्यावं लागतं. कारण की फक्त ॲथलीट ॲज अ तुमच्या सिटीतनं नाही तर बाहेर सिटीतनं पण येत असतात. त्यांच्यासाठी त्यांचे सर्व सोयी त्यांना असणं गरजेचं असतं. त्यानंतर कॉम्पिटिशनसाठी लागणारे साहित्य, त्यानंतर वेट कॅटेगरी मॅनेज करणं, जास्तीत जास्त ॲथलीट कशाप्रमाणे येतील ते एक मॅनेज असतं त्यात.
त्यात माझा कल तर नेहमी असं असतो की नवीन ॲथलीट भरपूर आता रेडी होत आहेत, तर त्यांना कशाप्रमाणे आपण प्रोत्साहन देऊ शकतो. त्यासाठी चांगले एक कॅश प्राईज असणं, कारण की आज आपण पाहिलं तर ॲथलीट लोक हा खूप एक्सपेन्स विषय होऊन जातो याचे ॲथलीट. आणि खूप चांगल्या स्टेजवर, मोठमोठ्या स्टेजवर त्यांना खूप वाजू प्रमाणात त्यांना एक कॅश प्राईज किंवा बाकीच्या गोष्टी दिल्या जातात. तर माझा कल तर तोच असेल की चांगल्या प्रमाणात ॲथलीट द्यावा आणि त्यांना माझ्याकडनं तरी चांगल्या प्रमाणात त्यांना कॅश प्राईज असो, सप्लिमेंट्स असो, त्यांना लागणारी जी काही गोष्टी असतील की त्यांना ते त्यांच्या जर्नीत हेल्प करतील ते आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. कॉम्पिटिशन ठेवणं, फक्त कॉम्पिटिशन ठेवणं गरजेचं नसतं, तर त्या कॉम्पिटिशन मागं तुम्ही जे नवीन प्लेयर्स आहेत ते आणखी नवीन प्लेयर कसे येऊन त्यांना प्रोत्साहन मिळेल हे महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण एक सर्व गोष्टीचा, छोट्या गोष्टींचा विचार करून ती कॉम्पिटिशन ठेवली जाते. मार्च 2025 मध्ये आपण गुरु गोविंद सिंग कॉलेजमध्ये चॅम्पियनशिप घेतली. आजच्या तरुणांमध्ये स्ट्रेंथ स्पोर्ट्स बद्दल काय बदल जाणवतो? खूप जास्त बदल आहेच. या स्पोर्ट्सकडे आता भरपूर प्रमाणात मुलं वळले गेलेली आहेत. गुरु गोविंद सिंगचे मित्र पूर्ण टीमचं अगोदर त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, त्यामुळे तो तिथला इव्हेंट पूर्णपणे सक्सेस झाला. तरुणांचं म्हणाल तर खूप जास्त प्रमाणात आम्हाला तिथं तरुणांचा प्रतिसाद पण खूप छान मिळाला. शिक्षणाबरोबर मुलं आज स्पोर्ट्सकडे लक्ष देत आहे, याचा खूप आनंद आहे. खूप छान फ्युचर आहे स्पोर्ट्सचं, ते तरुणांनाही माहिती आहे. तरुणांबरोबर त्यांचे पॅरेंट्स लोकांनाही माहिती झालं आहे की जेवढं गरजेची शिक्षण आहे तेवढंच गरजेचे स्पोर्ट्सचे आहे. सर्व एखादं इव्हेंट जेव्हा तुम्ही ऑर्गनाईज करतात, एखादं चॅम्पियनशिप ऑर्गनाईज करतात, तर त्याची प्लॅनिंग कशी करतात तुम्ही? प्लॅनिंग करायला सांगायचं तर कमीत कमी तुम्हाला एक 8 ते 10 दिवसा अगोदर प्लॅनिंग करावी लागते, कारण की सर्व गोष्टींचं लक्ष द्यावं लागतं. कोण खेळणार, किती मुलं खेळतील, त्यातल्या त्यात तुम्हाला कॅटेगरी तुम्हाला डिसाईड करावं लागते. कारण की कधी असं असतं की छोट्या कॅटेगरीवरनं मुलं खेळत पण नाही, त्यामुळे तुम्हाला कॅटेगरी, तिथलं लोड वगैरे तुम्हाला काय लागणार असतात, छोट्या गोष्टी, त्या सर्व गोष्टींचं नियोजनसाठी तुम्हाला एक चांगली टीम असणं गरजेचं आहे, एक चांगलं अनुभव असणं गरजेचं आहे. जिथं तुम्ही कॉम्पिटिशन ठेवणार आहे तो अवेअरनेस खूप छान असणं गरजेचं आहे. त्या छोट्या गोष्टी तुम्हाला खूप लक्ष द्यावं लागतं. ओके सर, आपण MSCDCLच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिली, जे पुढे स्टेट आणि नॅशनल लेवल चॅम्पियनशिप पर्यंत पोहोचले. तर वर्किंग प्रोफेशनलसाठी फिटनेस किती महत्वाचा आहे? खूप महत्त्वाचं आहे, कारण की आजकालची आपण लाईफस्टाईल बघितली तर प्रत्येकाला स्ट्रेस आहे. प्रत्येकजण फिजिकली, मेंटली कुठून काहीतरी डिस्टर्ब असतंच. तर मी तरी म्हणेल की स्पोर्ट्स तुम्हाला सर्वच गोष्टीकडनं रिलॅक्सेशनसाठी स्पोर्ट्स खूप महत्त्वाचं आहे. मी प्रत्येकाला सांगेल की कुठलाही असो, कुठलाही स्पोर्ट्स, प्रत्येकाने एकतरी कुठला तरी स्पोर्ट्स निवडावा है ना. मग तुमची रनिंग असो की जिम असो, झुंबा असो, योगा असो, प्रत्येक कोण एक स्पोर्ट्स निवडून त्याच्याकडे 1 तास स्वतःसाठी देणं खूप गरजेचं आहे. कारण की आज प्रत्येकाला स्ट्रेस आहेच, राईट है ना. ऑफिस काम करणारे असतील त्यांना ऑफिसातलं टेन्शन, घरचं टेन्शन, लेडीज असो, जेंट्स असो, तर एक स्पोर्ट्स हा खूप रिलॅक्सेशनसाठी खूप छान तुम्हाला एक प्लॅटफॉर्म आहे. तर मी प्रत्येकाला विनंती करेल की एक कुठला तरी स्पोर्ट्स तुम्ही निवडावा आणि स्वतःसाठी त्याच्यावर काम करावं. तर माझी प्रत्येकाला तीच विनंती असेल की प्लीज स्पोर्ट्स जॉईन करा. सो आय थिंक स्पोर्ट्स नाही तर जिम किंवा फिटनेस म्हणजे वर्कआउट करणं खूप महत्वाचं आहे डेली बेसिसला. प्रत्येकाला महत्वाचं आहे. राईट. थोडं एखादा तास तरी तुम्ही वर्कआउट केलंच पाहिजे. इव्हन वॉकिंग करा किंवा रनिंग करा किंवा जिम मध्ये जाऊन थोडी स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, खूप महत्वाचं. तेच की कुठलाही फक्त जिमच नाही तर तुम्हाला जे आवडत असेल त्यातला कुठला एक स्पोर्ट्स निवडा, त्यासाठी फक्त 1 तास द्या, तरीही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये भरपूर बदल झालेला तुम्हाला स्वतःला जाणवेल. राईट, करेक्ट आहे. सरांनी खूप महत्वाची गोष्ट सांगितली की फिटनेस आणि वर्कआउट हे डेली लाईफमध्ये असणं खूप गरजेचं आहे. इव्हन तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात, घरी बसून काम करताय, तर फिटनेस खूप महत्वाची आहे. सर, आपले विद्यार्थिनी अश्विनी भोसले यांनी आंध्र प्रदेशमध्ये 74 किलो कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल जिंकलं. महिला ॲथलीट्स यांना ट्रेन करताना आपण कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देतात? निनाद, सर्वात अगोदर तर मला सांगायला आवडेल की नाशिकची सध्या तरी सर्वात बिगेस्ट वुमन टीम, स्ट्रॉंग वुमन टीम ती सध्या आपल्या जिमकडे आहेत, वन लाईफ फिटनेसकडे. त्यातल्या त्यात अश्विनी भोसले यांनी आत्ताच मागं नॅशनल पोलीस डिपार्टमेंट ऑल ओव्हर इंडिया जी कॉम्पिटिशन झाली त्यात फर्स्ट लेडीज गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यानंतर सध्या आत्ताच इंटरनॅशनल चॅम्पियनशिप झाली श्रीलंकेमध्ये, त्यात आपल्या जिमचे 4 मुली
माझ्याबरोबर आम्ही श्रीलंकेला ॲज अ इंडिया रिप्रेझेंट करत होतो. त्यात सरिता शर्मा, दिशा मोरे, स्नेहल निकम आणि सपना पारधी त्यांना गोल्ड मेडल त्यांनी तिथे अचीव्ह केलंय. आणि हे सांगायला खूप आवडेल की यांची भरपूर मेहनत तिथे होती, त्याचं फळ त्यांना मिळालंच आहे. त्यानंतर मी तुमच्या प्रश्नाकडे येतो की महिला क्लायंटला ट्रेन करणं खूप अवघड आहे पाहायला गेलं तर, कारण की खूप गोष्टींच्या छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. कारण की त्यांना मेंटली प्रिपेअर करणं, भरपूर महिलांमध्ये हे असा गैरसमज असतो की आम्ही जिमला गेलो किंवा आम्ही काहीतरी स्पोर्ट्स खेळलो तर आम्ही ॲज आमचं ट्रान्सफॉर्मेशन मुलांसारखं होईल. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की असं कधी होत नाही, तो होऊ शकत नाही. प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे आणि लेडीज अँड जेंट्स यांचं भरपूर प्रमाणात वेगळं आहे. तर महिलांना ट्रेन करताना तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचं खूप लक्ष द्यावं लागतं. बॅट टच तो एक महत्त्वाचा पॉईंट असतो. त्यानंतर हार्डवर्क त्यांच्याकडनं कसं करून घ्यावं लागतो, कारण की तुम्ही ज्यावेळेस जेंट्सला शिकवतात त्यावेळेस तुमचं शिकवण्याची पद्धत वेगळी असते, पण तेच तुम्ही ॲग्रेशन असणं किंवा त्यांचं सॉफ्टनेस असणं, तर महिलांना ट्रेन करताना खूप गोष्टींचं तुम्हाला त्याचं एक विचारपूर्वक त्यांना सांगावं लागतं. या सर्व करत असताना महिलांमध्ये मंथली चेंजेस, हार्मोन्स चेंजेस भरपूर असतात, त्या गोष्टींचं तुमचं लक्ष द्यावं लागतं. या सर्व करत असताना परत त्यांचा डाएट प्लॅन जेव्हा तुम्ही करतात त्या गोष्टींचं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना लक्षात ठेवून तो डाएट तुम्हाला त्यांना बनवून द्यावा लागतो. आपण श्रीलंका कोलंबो येथे इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला, जिथे डेडलिफ्टमध्ये सिल्वर मेडल आणि फुल पॉवर लिफ्टिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं. नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलमध्ये काय फरक जाणवला? सर्वात अगोदर तर मी हे सांगेल की दोघांमध्ये खूप तफावत आहे. इंटरनॅशनल लेवलला ज्यावेळेस तुम्ही जातात त्यावेळेस तिथला क्रायटेरिया, तिथले रूल्स रेग्युलेशन काही प्रमाणात चेंजेस असतात. ते प्रत्येक कुठलंही फेडरेशन असो, कुठलाही स्पोर्ट्स असो. तर मी हेच म्हणेल की ज्यावेळेस तुम्ही ॲज अ कंट्री रिप्रेझेंट करता त्यावेळेस तुम्हाला ॲज अ टीम वर्क करणं खूप महत्त्वाचं असतं. नॅशनलला जेव्हा तुम्ही करता तुम्ही स्टेटला तुम्ही रिप्रेझेंट करतात त्यावेळेसचा क्रायटेरिया किंवा त्यावेळेसचे रूल्स रेग्युलेशन थोडेफार प्रमाणात वेगवेगळे असू शकतात. ज्यावेळेस तुम्ही कंट्रीला रिप्रेझेंट करतात इंटरनॅशनल लेवलला त्यावेळेस सर्वात महत्त्वाची भूमिका जी असते ती तुमचा ॲज अ कोच, ॲज अ जो मॅनेजर तुमचे जे तुम्ही जो तुमच्याबरोबर तुमचा मॅनेजर तुमच्या सोबत असणं गरजेचं असतं. या गोष्टींचं सर्व मॅनेजमेंट करणं, त्याची पूर्ववत तयारी करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष देणं ते महत्त्वाचं असतं. अगोदर तुम्हाला तयारी करावी लागते, करून घ्यावी लागते. दोघांमध्ये हा खूप फरक आहेच. आपण वेटलिफ्टिंगमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात आणि आपले जे स्टुडंट आहेत ते युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत पण खेळलेले, तर ॲज अ कोच म्हणून आपल्यासाठी हे क्षण किती इम्पॉर्टंट आहे? खूप इम्पॉर्टंट असतात की ज्यावेळेस आपण एखाद्या विद्यार्थ्याला शिकवतोय ती विद्यार्थी ॲज अ स्टेप बाय स्टेप मोठ्या लेवलला परफॉर्मन्स करते, त्यावेळेस ॲज अ कोच तुम्हाला खूप प्राऊड फील होतं की आपण शिकवलेली कुठल्या तरी आपलं ते असं वाटतं की त्या मेहनतीचे चीज झालंय. आपण ज्या व्यक्तीला घडवतोय तो त्या स्टेप बाय स्टेप खूप चांगली कामगिरी करत असतो आणि तो त्या लेवलला अचीव्ह करतो, त्याचा अभिमान स्वतःला खूप छान वाटतो. जर तुम्ही पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंगच्या व्यतिरिक्त बॉडी बिल्डिंगची सुद्धा ट्रेनिंग देतात, तर आजच्या तरुणांना बॉडी बिल्डिंग आणि पॉवर लिफ्टिंगचा फरक कसा समजून सांगणार? खूप जास्त फरक आहे, पण मी प्रत्येक तरुणांना हेच सांगेन की दोघंही स्पोर्ट्समध्ये तुम्हाला पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. पॅशन ठेवा. दोघंही स्पोर्ट्स असे आहेत की त्यात तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. शॉर्टकट यात कुठेही काही नाही आहे. शॉर्टकट कराल तर तुमची स्टेज लेवलला ती स्टेज तुम्ही अचीव्ह नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला भरपूर गोष्टींचं लक्ष द्यावं लागेल. ॲज अ पॉवर लिफ्टिंग म्हणाल तर हा स्ट्रेंथ गेम आहे. बॉडी अकॉर्डिंग तुम्हाला तुमची ताकद स्टेजवर दाखवायची असते आणि बॉडी बिल्डिंग म्हणाल तर ॲज अ तुमची फिजिक्स तुम्हाला स्टेजवर रिप्रेझेंट करायची असते. दोघांचे कॉम्बिनेशन खूप वेगवेगळं आहे. त्यासाठी दोघांना फक्त एकच सेम मी म्हणेल की दोघांनी पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की ही गोष्ट अशी आहे की ती एका दिवसात किंवा एका महिन्यात तुम्हाला नाही मिळू शकत. त्यासाठी तुम्हाला भरपूर महिने भरपूर वर्ष घाम गाळावे लागतील. एक चांगला ट्रेनर, एक चांगली जिम, चांगलं बॅकग्राऊंड तुम्हाला निर्माण करणं गरजेचं आहे. तर दोघांची तफावत मी हेच सांगेल की वेळ द्या स्वतःला. 100% तुमच्याकडनं तुम्हाला दिलं गेलं पाहिजे, तर तुम्ही तुमची जे गोल तुम्ही सेट केला आहे तो तुम्ही अचीव्ह करू शकाल. ॲज अ पॉवर लिफ्टिंग तुम्हाला काम करावं तुमच्या स्ट्रेंथवर. तुम्हाला त्या लेवलला फक्त 1 रेप मॅक्सपर्यंत जायचं असतं. त्यामुळे तुम्ही तुमचा मसल अकॉर्डिंग, तुमच्या बॉडी वेट अकॉर्डिंग तुम्हाला वेट उचलायचं आहे. कम्पेअर टू बॉडी बिल्डिंग ॲज अ शिकवताना तुम्हाला तुमचं हायपरट्रॉफीवर काम करावं लागतं, कारण की तुमचा मसल ग्रोथ करून तुम्हाला तो शार्पनेसपर्यंत आणावं लागतं. हायपरट्रॉफी आणि 1 रेप मिक्स दोघांमध्ये खूप तफावत आहे. तर दोघांना तुम्हाला भरपूर प्रमाणात काम करावं लागेल.
त्यावर तुम्ही 100% काम केलं तर तुम्हाला ती जो गोल तुम्ही सेट केलाय तो अचीव तुम्हाला 100% होईलच. ओके, नक्कीच सर, तुम्ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली. सर, आपण डाएट आणि योग्य मार्गदर्शनावर खूप भर देतात. बिगिनर्ससाठी सर्वात महत्वाचा सल्ला कोणता? नाशिक किंवा आसपासच्या शहरांमधील जे तरुण ज्यांना स्ट्रेंथ स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? सर्वात अगोदर तर मी हेच म्हणेल की डाईट तुमचा खूप महत्त्वाचा एक भाग आहे. कारण की फक्त बॉडीला एक्झर्शनमध्ये ठेवणं गरजेचं नाही आहे. तुम्ही ट्रेनिंग किती जास्त प्रमाणात करा किंवा किती हार्ड करा, पण जर तुमची बॉडी रिकवर नाही झाली तर तुम्हाला तो रिझल्ट नाही मिळू शकत. कारण की तुम्हाला जर बॉडी इंटरनल जे टिश्यूज म्हणा किंवा इंटरनल जे तुम्ही हायपरट्रॉफी बॉडीला दिलेली आहे ती जर रिपेअर होत असेल तर ते फक्त एकच मार्ग येतो, म्हणजे तुमचा स्लीपिंग पिरियड आणि तुमचा डाईट. या गोष्टींकडे तुम्ही ॲज अ नवीन जे ॲथलीट आहेत, जे नवीन स्पोर्ट्स जे ॲथलीट आता नवीन येत आहेत, त्यांनी याच्याकडे खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे. सेकंड गोष्ट म्हणजे की तुमचं शिकवण्याची पद्धत किंवा तुम्ही ज्यांच्याकडे कोचिंग करताय ती कोचिंग खूप महत्त्वाची असते. मी प्रत्येकाला म्हणेल की एक असा कोच असणं खूप गरजेचं आहे की जो तुम्हाला त्या लेवलपर्यंत घेऊन जाईल. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही निवडतात किंवा तुमची ज्या कोचकडे तुम्ही ट्रेनिंग घेताय, एकतर तुम्ही जो कोच निवडला त्याच्यावर 100% विश्वास असून द्या. तुमचा ट्रेनर, तुमचा कोच तुम्हाला कधीही रॉंग मार्गदर्शन करणार नाही. तुम्ही त्यांना 100% द्या. तुमचा कोच तुमच्याकडनं 100% करूनच घेईल. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला बाकीच्या रिझल्ट मिळणं हे स्टार्ट राहील. तर हार्डवर्क करणं गरजेचं आहे. किंवा नाशिक सिटी किंवा नाशिकच्या आजूबाजू जितके नवीन ॲथलीट्स तयार होत आहेत त्यांना मी आवर्जून गोष्ट सांगायला आवडेल की तुम्ही मी अवेलेबल राहील. माझा नंबर तुमच्याकडे असून द्या. तुम्हाला कुठल्याही ॲथलीट बॉडी बिल्डिंग किंवा पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग, रनिंग असो, इंडोरन्स कुठलाही गेम असो, जर कुठल्याही हेल्पची गरज असली, त्यामुळे मी प्रत्येकाला हे सांगतो की कुठल्याही प्रमाणात तुम्हाला वाटलं की एक चांगला ट्रेनर आपल्याला हवा आहे तर कुठल्याही ट्रेनरशी तुम्ही स्वतः संपर्क साधा. ते तुम्हाला 100% गायडन्स करतीलच. आणि एक चांगला ट्रेनर असणं खूप गरजेचं आहे. मी अजूनही प्रत्येकाला आवर्जून हीच विनंती करतो की ॲज अ इंडिव्हिज्युअल तुम्ही जाण्यापेक्षा एक छान ट्रेनर चॉईस करा. तर तुम्हाला तुमचा गोल तुम्ही सेट करा. तुमचा गोलपर्यंत नेण्याचं काम तुमचा ट्रेनर नक्कीच करेल. नक्कीच सर, खूप महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही. सर, आपले मनापासून आभार. थँक्यू. आज आपण केवळ आपली यशोगाथा सांगितली नाही, तर हजारो तरुणांना योग्य दिशा दिली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला पॉवर लिफ्टिंग, वेट लिफ्टिंग किंवा बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर करायचं असेल तर योग्य कोच, योग्य डाएट आणि योग्य मानसिकता फार महत्वाची आहे. आजचे आपले गेस्ट श्री हरीश मंडलिक सर हे याचं जिवंत उदाहरण आहे. सातत्य आणि शिस्त यामुळे कोणतंही ध्येय अशक्य नसतं. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू. धन्यवाद. तोपर्यंत स्ट्रॉंग राहा आणि फिट राहा. भेटला.